पण मुंबईतली बातमी पाहतोय। मुंबईत शांततापूर्ण निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून छळ आणि बेकायदेशीर पातळीचा सामना करावा लागला, असा आरोप आता विद्यार्थी संघटनांनीच केलाय। तर विद्यार्थ्यांना तब्बल 7 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवणं, पहाटेच्या वेळी नोटीस पाठवणं आणि फोनवर पाळत ठेवणं अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप होतोय। शांततापूर्ण आंदोलनात भाग घेतल्यामुळे एफआयआर नोंदवून विद्यार्थ्यांचं करिअर उद्ध्वस्त केलं जात असल्याचं वकील आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी म्हटलंय। पुलिस प्रशासन आम्हाला सपोर्ट करतायत, अपन पण त्यांना लोगों तक पहुंचाओगे। और मेरे साथी जो पीछे साइड में खड़े हैं, कृपया करके आप आगे। मेरा मोबाइल लिया जाता है, मोर जब मोबाइल वहाँ पे लिया जाता है और मोबाइल जब मैंने पुलिस को दिया तो मैंने मोबाइल स्विच ऑफ करके दिया था। पुलिस मुझे 3 घंटे के बाद फ़ोन रिटर्न करती है, वो फ़ोन मेरा ऑन था। किस आधार पे पुलिस ने मेरा फ़ोन ऑन किया था? और जब मैंने फ़ोन किसी को मैसेज करने जा रहा था तो मेरे फ़ोन पे लिख के आ रहा है कि योर डिवाइस इज कनेक्टेड टू अदर डिवाइस। मतलब पुलिस क्या करना चाहते हैं हमारे साथ? तर एका मुलीला तिचं लाईव्ह लोकेशन शेअर करायला लावलं आणि ते पूर्ण वेळ शेअर करून ठेवायला लावलं आणि दॅट इज नॉट ॲप्रोप्रिएट। राईट टू प्रायव्हसीचं तिचा राईट टू प्रायव्हसी आहे, त्याच्यानंतर तिचा फ्रीडम टू मुवमेंट आहे। सांगतोय की त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही प्रोटेस्टरला अजूनही FIRची कॉपी दिलेली नाही। FIRमध्ये आपलं नाव आहे का नाही? आता तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यानुसार की जर एखाद्या विद्यार्थ्याचं FIRमध्ये नाव असेल तर त्याच्या ते रेकॉर्डमध्ये दिसतं। ही जर कलमं आणि ही जर FIR त्यांच्यावर राहिली तर त्यांच्या भविष्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या करिअरवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो। नीट सारख्या परीक्षांमध्ये घोटाळे होतात, म्हणजे तुम्ही त्यांचं शैक्षणिक आयुष्य खराब करताय, त्यांचं मेंटल हेल्थ खराब करताय, विद्यार्थी सुसाइड करेपर्यंत आयसोलेशनमध्ये जात आहेत। दादर रेलवे स्टेशन पे लोगों को डिटेन किया है, उनको मूव करने नहीं दे रही है, उनके पास कोई प्लेकार्ड नहीं है, वो कुछ स्लोगन्स नहीं दे रहे हैं, कुछ नहीं, और उनको सिर्फ ओनली ऑन दी assumption, only on the apprehension, the people, the students, the protesters are detained on the railway station। आज सकाळी त्यांच्या घरोघरी पोलीस जात होते, रिस्पेक्टिव्ह पोलीस स्टेशन, आणि त्याला घेऊन तो पोलीस स्टेशनला जातो। त्याला पोलीस स्टेशनला दिवसभर बसवून ठेवलं। तिथे बसवून ठेवताना त्याचा मोबाईल घेतलाय, त्याच्या मोबाईलमध्ये त्याला चेक केलं की मोबाईलमध्ये काय आहे काय नाही, कोणाला मेसेज केलेत, काय ग्रुप्स आहेत, काय ग्रुपवर ॲड आहे, तू काय मेसेज करतोय किंवा तुला कुठून इन्फॉर्मेशन मिळते, अशा प्रकारचे क्वेश्चन्स केले। त्याच्यानंतर